तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात येणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम पळशी झाशी येथे महाशिवरात्रीच्या दिवशीच अर्थात 15 फेब्रुवारी रोजी एका 30 वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली। याबाबत मृतक युवकाचे मामा आत्माराम अढाऊ राहणार अकोट यांनी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार मृतक भाचा अजय रामदास वानखडे यास 15 ते 20 दिवसांपासून आरोपी दीपक उमरकार हे त्यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मृतकाच्या गावात जाऊन शिवीगाळ करून त्याला जीवानिशी मारण्याची धमकी देत होता। या संदर्भात मृतकाच्या नातेवाईकांनी 15 फेब्रुवारी रोजी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते। मात्र तेथे सुद्धा आरोपीने मृतक अजय याला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे। दरम्यान आपली बदनामी होत असल्याच्या नैराश्यातून मृतक अजयने 15 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता घरातीलच मागच्या खोलीत आत्महत्या केली। दरम्यान या दाखल तक्रारीवरून आरोपी विरोधात तामगाव पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 49-26 कलम 108, 352, 351, 2 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। संबंधित घटनेचा पुढील तपास ठाणेदार पंडितराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।